आज बनवणार आहे पनीर टिक्का मसाला। त्यासाठी मी पनीर बारीक चिरून घेतलेलं आहे आणि शॅलो फ्राय करून घेतलेलं आहे, म्हणजे थोडंसं तळून घेतलेलं आहे। कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकलं, नेहमीप्रमाणे आपली मोहरी टाकली, कांदा टमॅटोची पेस्ट टाकली। कांदा टमॅटो मी पहिला भाजून घेतलेला आहे, मग त्याची पेस्ट केलेली आहे। मग त्याच्यामध्ये हळद, चटणी आणि मीठ टाकलं। मस्त मसाला बारीक गॅसवरती भाजून घ्यायचा आहे, साईडून तेल सुटूसपर्यंत। मग हा पनीर टिक्का मसाला मिक्स मसाला घेतलेला आहे। आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा घ्यायचा आणि तो दुधात मिक्स करायचा। ही सिक्रेट रेसिपी आहे, तुम्हाला म्हणून सांगालो आहे। लई भारी होते, हॉटेलला जायची गरजच नाही, घरची एकदम चाटून पुसून खायला पाहिजे तेवढी भारी होते। मग तो मसाला ॲड करायचा, सगळा मसाला मस्त भाजून घ्यायचा आहे। मग हे शॅलो फ्राय करून घेतलेलं पनीर टाकायचं आहे, पनीर मसाल्यामध्ये मस्त हलवून घ्यायचं आहे, पाणी टाकायचं आणि बारीक गॅसवरती मस्त शिजवून घ्यायचं आहे 5 मिनिट। झाली की नाही मस्त हॉटेलसारखी पनीर टिक्का मसाला। चला आता तुम्ही पण चॅनलला पटापट सबस्क्राईब करा।